तर प्रियस ट्रेडिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की बजेट ट्रेडिंग, बजेटमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, कोणती स्ट्रॅटेजी आहे जे आपण यूज करणार आहे, विथ लॉजिक विथ ॲनालिसिस सगळं आपण ॲनालिसिस करणार आहे आणि त्यानंतर आपण डिसाईड करणार आहे की कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो. तर त्याच्यामध्ये बजेटला जर का तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल, कशा पण प्रकारचं ट्रेडिंग करायचं असेल, तर सेफर अँगल कोणता राहील, तर सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बघणार आहे. तर पेन आणि पेपर जरूर घेऊन बघा आणि त्यानंतर जर का तुम्हाला कुठे पण गोष्टी आवडल्या तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुमच्या फ्रेंडला पण शेअर करू शकता. तर आता आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करायच्या आधी जर का चॅनलवरती नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण क्लिक करू शकता. चला आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा बजेटबद्दल इन्फॉर्मेशन घेऊया की बजेट ज्यांना इन्फॉर्मेशन नाही आहे, तर आपलं जे असतं आर्थिक बजेट जे असतं ते 1 फेब्रुवारीच्या दिवशी अनाऊन्स होत असतं जनरली. आणि मागच्या वेळी म्हणजे 2024ला हे 2 स्टेपमध्ये अनाऊन्स झालं होतं. एक बिफोर इलेक्शन, एक आफ्टर इलेक्शन आणि त्यानंतरनं कंटिन्यू चालू असते. ओके, नॉर्मली 1 तारखेला चालू असते, बट त्याच्यामध्ये जर का इंटरियम बजेट आणि फायनल बजेट जर का आलं तर ते 2 टप्प्यात होते. ओके, तर ते होतं इलेक्शनचा पार्ट. तर त्यानंतरनं आत्ता जर का आपण बघायला गेलो तर बजेटमध्ये कोणकोणत्या गोष्टी ज्या की मॅटर करतील मार्केटवरती, तर ह्याच्यामध्ये 2020 एक साल होता ज्यामध्ये सॅटर्डे आला होता. बजेटच्या दिवशी शनिवार येणं हे पण एक थोडंसं इंटरेस्टिंग असतं, बिकॉज शनिवारी कसं असतं FISDS हे शक्यतो जनरली मार्केटमध्ये अवेलेबल असतीलच असं नसतं. ओके, तर त्यासाठी शनिवार जर का आला तर थोडंसं बघायला पाहिजे कशाप्रकारे बिहेवियर होत आहे. ओके, तर 2020ला एक शनिवार आला होता, तर ते पण आपण त्याच्यामध्ये चेक करणार आहे. त्यानंतरनं बजेटच्या दिवशी ऑलमोस्ट आपलं जे बजेट आहे हे 11 AM चालू होते, तिथून ते कंटिन्युअस पेज चालू असते. तर ही पण गोष्ट लक्षात ठेवा, असं नाही की RBI पॉलिसी कशी असते 11ला चालू होते, 12च्या आसपास ऑलमोस्ट क्लोज होत असते. बट बजेट असं नसते, हे 11ला चालू झालं की जवळपास 12, 12:30, 1, 1:30पर्यंत मे बी त्याच्यामध्ये कंटिन्युएशन राहत असते. त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर असतील, त्यानंतरनं बँकिंग सेक्टर असेल, वेगवेगळे फील्डवरती त्यांनी पैसा कोणत्या सेक्टरला किती द्यायचा, काय द्यायचा, सगळ्या गोष्टीचा पूर्ण भाषण ते आपण बोलतो त्याच्यामध्ये चालू असते. आणि जनरली टी व्हीला जर का तुम्ही बघत असाल तर टी व्हीला थोडंसं लेट येतं आहे. ओके, 5-7 सेकंद काहीतरी लेट येते, त्याच्यापेक्षा फास्ट आपलं कॅन्डल स्टिक वर्क करते. तर त्याच्यामुळे तुम्ही चार्टवरती फोकस द्यायला चालू करा, बिकॉज न्यूज बेस जर का तुम्ही ट्रेड करायला गेला तर थोडंसं पॅनिकमध्ये अडकू शकता. तर हे झालं फर्स्ट थिंग. तर बजेट असतं 1 तारखेला, 1 फेब्रुवारीला. तर 1 फेब्रुवारी 11 AM नंतरनं बजेट येते. तर भरपूर जणांचा हा गैरसमज आहे की ते काय करतात, तर BTST प्लॅन करतात. कधी प्लॅन करतात BTST? 31 तारखेला, म्हणजे की 1 तारखेच्या आदल्या दिवशी पोझिशन कॅरी करू बोलतात. तर ह्यानं तोटा काय होणार आहे तुम्हाला मी सांगतो. इंडिया विक्स असते, तर इंडिया विक्स ज्यांना माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी थोडक्यात एकदा रिपीट करतो. तर व्होलॅटिलिटी इंडेक्स आहे जो की आपलं मार्केटचा एका वर्षाचा किती अप किती डाऊन येऊ शकते, व्होलॅटिलिटी इंडेक्स त्याच्यावरती ठरतो. आणि जनरली जसं मार्केटमध्ये कोणतं इव्हेंट आले, अनसर्टनिटी आली, तर हा व्होलॅटिलिटी इंडेक्स जो असतो हा राईजवाला स्टार्ट होतो. हा जर का राईज व्हायला स्टार्ट झाला तर त्याच्यासोबतचे ऑप्शनचे जे प्रीमियम असतात ते पण वाढायला चालू होतात. म्हणजेच काय की थोडक्यात जर का तुम्ही आता बघायला गेला निफ्टी, आता आपण बघूया ऑप्शनमध्ये की याच्यामध्ये कशाप्रकारे याच्यामध्ये आता आज जर एक्सपायरी होती 7 तारखेचा, जर का तुम्ही प्रीमियम बघा, प्रीमियम ऑलमोस्ट 350, 374 हे का राईज झालं आहे. इंडिया विक्स इथं दिसेल आय थिंक 18. ओके, 18च्या आसपास आहे, आज पडला होता इंडिया विक्स. बट मे बी उद्या त्याला बघूया कशा प्रकारे वर्क करतं आहे. बट इंडिया विक्स ज्या प्रमाणात वाढणार त्या प्रमाणात हे जे ऑप्शनचे प्रीमियम आहेत ना हे वाढणार आहेत. ओके, थोडक्यात आपण थोडंसं सेन्सेक्सचं पण चेक करूया, कारण सेन्सेक्सची एक्सपायरी मंगळवारी आहे आणि तो थोडासा प्रीमियम बेनिफिट ह्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे, कारण की पण 1000च्या आसपास गेला आहे. तर जनरली हाच प्रॉब्लेम होत असतो आपल्याला की ज्यावेळी बजेट असते त्यावेळी ऑलमोस्ट ऑप्शनचे जे प्रीमियम आहे ते खूप वाढलेले असतात. ओके, तर तो थोडासा इश्यू राहतो. तर त्याच्यामध्ये काय करायचं ते पण सोल्युशन देतो मी तुम्हाला. बट ही चूक अजिबात करू नका की 31 तारखेला कोणतीच पोझिशन कॅरी करू नका. का उपयोगच होत नाही, का होत नाही ते पण मी दाखवतो. ह्याच्यामध्ये काय होतं की 31 तारखेला तुम्ही कॅरी केला, आता तुम्ही बघितला त्या 350, 375च्या आसपास ऑप्शनचे प्रीमियम आहेत. तर ह्यांना मेल्ट व्हायचं आहे, थर्सडेला यांची एक्सपायरी आहे, ह्यांना मेल्ट व्हायचं आहे. तर हे जे प्रीमियम आहेत ना टाईम डिके व्हायला स्टार्ट होतील. आणि जसं बजेट अनाऊन्स होईल 12:30च्या आसपास, पावणे 1, 1:30, 2च्या आसपास, ते इंडिया विक्स सडनली फॉल होतो. इंडिया विक्स सडनली फॉल झाला तर प्रीमियममध्ये पण तुम्हाला एक
प्रेशर बघायला भेटते. म्हणजे 1-2 मुवमेंट येतील, त्यानंतरनं प्रीमियम पण डल व्हायला स्टार्ट होत आहेत. ओके, तर तिथं तुम्हाला थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतात. ओके, जे की मी फेस केले होते 2000 म्हणजे सगळे ऑलमोस्ट बजेट जे होते त्याच्यामध्ये बघितलं आहे. तर त्याच बेसवरती मी तुम्हाला सांगतो आहे. तर कसं आहे, इंडिया विक्स जो असतो, इंडिया विक्स हा काय होतो, इंडिया विक्स हा काय होतो, हा वाढतो. इंडिया विक्स वाढतो. बजेटची अनाऊन्समेंट व्हायच्या आधी इंडिया विक्स वाढतो आणि जसं अनाऊन्समेंट यायला चालू होईल इंडिया विक्स ड्रॉप व्हायला लागतात. जर का इंडिया विक्स ड्रॉप व्हायला स्टार्ट झाला तर ऑप्शन बायर आणि ह्याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये अडकतात. ह्याचा फायदा होतो ऑप्शन सेलरला. कधी होणार ते पण सांगतो. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण डेटा करू स्टडी. तर जनरली आता हा जो तुमच्यासमोर चार्ट ओपन केला आहे हा निफ्टीचा आहे. तर निफ्टीचा 5 मिनिटाची कॅन्डल्स आहेत आणि ह्याच्यामध्ये हा आहे जवळपास 2024चा डेटा. ओके, 1 तारखेचा आहे. ह्याच्यामध्ये जुलैचा डेटा नाही आहे. इंटरिम बजेटचा डेटा आहे हा. तर ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला इंटरिम बजेट होतं, कदाचित त्याच्यामुळे मे बी जास्त मुवमेंट नसेल. बट इथं जर का तुम्ही बघायला गेला तर हे बघा, तर ह्याच्या आदल्या दिवशी मार्केट गेलं होतं साईडवेला. त्यानंतर मार्केट जास्त काय मोठं ओपन नाही झालं, त्यामुळे BTST केला असता तरी तोटा झाला असता. त्यानंतर जर का तुम्ही बघायला गेला ह्याच्यामध्ये टाईम डेकेज चालू केला 11 वाजेपर्यंत. ओके, त्याच्या आधी पण मुवमेंट येतेत, 11च्या आधी पण मुवमेंट येते. त्याच्यामुळं बघा कशा प्रकारे प्लॅन करतात. मी जनरली 11 नंतरनं किंवा 12-12:30 जसं क्लॅरिटी डेटा यायला चालू होईल त्यानंतरनं प्लॅन करणार. आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला तर इथं जनरली मार्केट गेलं साईडवेला. त्यानंतरनं इथं स्पाइक्स यायला चालू झाली आणि इथून ही जी मुवमेंट आहे ऑलमोस्ट 100, 160, 170 पॉईंट मुवमेंट आली आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये तुमचे ऑप्शनचे जे प्रीमियम आहेत ना ते पण बऱ्यापैकी फिरतात. ओके, बट क्वांटिटी तुम्हाला खूप कमी घ्यायला भेटते, फंड जास्त लागतो, तर सगळ्या बाकीच्या गोष्टी पण आहेत. ओके, तर हा पूर्ण झाला फर्स्ट आपले 2024 फेब्रुवारीचा डेटा. त्यानंतरनं आपण थोडक्यात मागं येऊ. ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो की हा जो आहे ह्याच्या आधी पण मार्केट काय केलं होतं, साईडवे गेलं होतं. तर ही पण गोष्ट लक्षात असू दे, जास्त मोठा गॅपअप झाला नाही आहे. त्यानंतर मार्केट साईडवेला गेला आहे, त्याच्यामुळं BTST इथं पण प्रॉब्लेममध्ये गेला. इथं तर तुम्ही बघायला गेला तर ऑलमोस्ट 11पर्यंत पण एवढं काय मोठे मुवमेंट आली नाही. ओके, जसं की ह्याच्यामध्ये बघतो आहे आपण की 11पर्यंत येणार नाही, बिकॉज बजेट काय बोलणार, कशाला बोलणार आपल्याला तर माहीत नसते. तर तो जो डाटा असतो तो डेटा त्याच्यावेळी लीक होतो, बाहेर पडतो, कॉमन पीपलच्या हातामध्ये येतो. त्यानंतरनं मुवमेंट यायला चालू होते. मग इथं एक मुवमेंट आली, त्यानंतर बऱ्यापैकी साईडवे आणि त्यानंतर इथून एक चांगली मुवमेंट आपल्याला बघायला भेटली होती. तर ही 2-3% मुवमेंट आपल्याला त्यावेळी बघायला भेटली. हा आहे डेटा 2022 समथिंगचा काहीतरी डेटा आहे. ओके, तर त्यानंतर अजून थोडंसं खाली येऊ आपण. याच्यामध्ये जर का आपण इथं बघायला गेलो, हा 23 आहे, सॉरी 23 आहे, हा 22 असेल. हा 22 आहे. याच्यामध्ये जर का बघायला गेलो सिमिलर काइंड ऑफ बिहेवियर, इथं तुम्हाला थोडक्यात थोडंसं काय बघायला भेटलं, BTSTला फायदा झाला, नो प्रॉब्लेम झाला. पण विक्स खूप वाढलेला असतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात. त्याच्यामध्ये बघायला गेला इथून 11पर्यंत ऑलमोस्ट डल मार्केट आहे. 11 नंतर मुवमेंट येते. 11 नंतर याच्यामध्ये बघायला गेला थोडंसं रेंज, आणि रेंज ज्यावेळी ब्रेक होईल अपला किंवा डाऊनला तिथून एक मुवमेंट आली. ओके, त्यानंतरनं परत इथं असं रिव्हर्स मुवमेंट, म्हणजे ह्या दिवशी इकडे डाऊनला पण गेला, इकडे वर पण गेला आहे, तिथून इकडे बेनिफिट झाला आहे. त्यानंतर आपण येऊ 2022 नंतर येतो ह्याच्यामध्ये 2000 आय थिंक हे 21 आहे. ओके, तर 21 जर का तुम्ही बघायला गेला तर इथं पण काय जास्त मोठा गॅपअप नाही आहे. ओके, तर त्याच्या आधी इथं मुवमेंट आलेलं दिसतं आपल्याला. 30 तारखेला एक तर मुवमेंट आली. मुवमेंट आल्यानंतर मार्केट थोडंसं फ्लॅट. 11 वाजेपर्यंत ह्याच्यामध्ये पण कुठली हालचाल नव्हती. त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह न्यूज आली, इथून हा रॉकेट झाला आणि दुसऱ्या दिवशी पण गॅपअप आणि रॉकेट झाला. ओके, म्हणजे 2021. ओके, 2021ला काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट आली असणार आहे याच्यामध्ये. हां, आय थिंक सरकार बदललं आहे. ओके, 2020 नंतर बहुतेक सरकारची गव्हर्नमेंटचं काहीतरी असणार आहे डिसिजन, कारण की 2019ला सॉरी 2019ला हे होतं इलेक्शन होतं बहुतेक. ओके, तर 2021 आहे. 21ला एक चांगले काहीतरी न्यूज असेल, त्यानंतर हे रॉकेट झालं आणि परत नेक्स्ट डे पण कंटिन्यू झाला. आता इथं बघा फेब्रुवारी 2020 ह्याच्यामध्ये काय मार्केट शनिवार आहे. शनिवारी कशाप्रकारे बिहेवियर केले बघूया आपण. तर इथं जर का बघायला गेला इथं पण काही जास्त फारसे मुवमेंट नाही आहे. इथून हा साईडवे गेला आहे. त्यानंतर 11 नंतर ह्याच्यामध्ये पण मुवमेंट यायला चालू झाली आणि हे ज्यावेळी रेंज तुटलं त्यानंतर ह्याच्यामध्ये मुवमेंट कंटिन्यू आला आहे. ओके, तर हे मी तुम्हाला पहिला चार्ट दाखवतो, त्यानंतर ट्रेड प्लॅन, ट्रेड स्ट्रॅटेजी बोलू आपण त्याबद्दल पण. ओके, तर इथं पण जर का तुम्ही बघायला गेला याच्यामध्ये, तर याच्यामध्ये इथं पण सेम जास्त मोठा गॅपअप नाही आहे. एकच वेळा आला, त्यानंतर नाही आहे. हा पण साईडवे गेला. 11 नंतर ह्याच्यामध्ये पण V शेप मोमेंटम आला आहे, म्हणजे खाली पण गेले, वरी पण गेले. ओके, वर पण गेले, त्यानंतर परत डाऊनला आलं, कंटिन्यू डाऊन. म्हणजे काय की थोडक्यात आपण कुठले चार्ट बघितले, ऑलमोस्ट थोडक्यात आपण
2024चा बघितला आहे, 2023चा बघितला आहे, 2022चा बघितला आहे, मग 21चा बघितला आहे, 20चा बघितला आहे. म्हणजे आपण 1 2 3 4 5 वर्षाचा डेटा आपण ट्रॅक करतो आहे, ज्यामध्ये आपल्याला काय समजते 9 ते 11 मार्केट जास्त फिरलं नाही. दुसरी गोष्ट, जास्त मोठा BTSTला फायदा झाला नाही. एक दिवस जर का सोडला आपण तर BTSTला पण 31 तारखेनंतर 1 तारखेला काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर तिसरी गोष्ट ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटते की 12 ते म्हणजे 11 ते 12 पकडा किंवा 12.5 पकडा, ओके. ह्याच्या आसपास मार्केट थोडंसं वॉलाटाईल राहिलं आहे, अप अँड डाऊन राहिलं आहे, अप पण गेलं आहे, डाऊन पण गेलं आहे, एका रेंजमध्ये राहिलं आहे. आणि जसं ते रेंज ब्रेक केलं आहे त्यानंतरनं त्याच्यामध्ये एक थोड्या वेळासाठी का होईना बट मुवमेंट आले, थोड्या वेळासाठी का होईना बट मुवमेंट आले. आता मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये माझा प्लॅन काय असणार आहे. तर सिम्पल, जर का तुम्हाला स्ट्रॅडल माहिती असेल, लॉंग स्ट्रॅडल, ओके, स्ट्रॅडल स्टँगल जर काय माहिती नसेल तर सांगतो काय असते. सिम्पल, डोकं काय करायचं नाही. पहिल्यांदा बघायचा सेन्सेक्सचे प्रीमियम, ओके, आणि निफ्टीचे प्रीमियम, जे तुम्हाला योग्य वाटतील त्याच्यामध्ये प्लॅन करू शकता, काही अडचण नाही आहे, ओके. तर जनरली सेन्सेक्स जरा जास्त वॉलाटाईल आहे, निफ्टी कम्पेअर टू सेन्सेक्स थोडं कमी वॉलाटाईल आहे, ओके. बँक निफ्टीमध्ये जास्त वॉलिटिटी असणार बट काही उपयोग होणार नाही, कारण की प्रीमियम खूप महाग आहेत बँक निफ्टीचे, ओके. तर मंथली एक्सपायर आहे, तर त्याच्यामध्ये थोडासा इश्यू आहे. तर निफ्टी मला आपण बघू शकतो. तर काय करा बिंदास, त्याच्यामध्ये माझा डोक्यात काय प्लॅन आहे ते मी तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये जर काय माझ्यामध्ये आलो तर 11 ते 12 जसं रिझल्ट लागायला चालू होईल, सपोज 11ला मार्केट ॲझ्युम करा इथं कुठंतरी मार्केट आहे, तर जोपर्यंत का ह्या रेंजमध्ये आहे आपल्याला काही नाही करायचं, वेट करायचं आहे, बघायचं आहे गंमत त्यांची कशी चालू आहे. जसं हे तोडायला स्टार्ट होईल किंवा हे वरचा लेवल तोडायला स्टार्ट होईल, ओके. हे जे रेंजमध्ये गेलं तर, रेंजमध्ये नाही गेलं तर नाही, ओके. रेंजमध्ये जर का गेलं 11 वाजल्यापासून एक 11:15 पकडा, 11:50पर्यंत पकडा, ह्याच्यामध्ये जर का ते रेंजमध्ये गेलं तर काही नाही करायचं. 11:50पासून पोझिशन स्टार्ट करायची. कशी करायची, मी कशी करणार आहे, ओके. व्हिडिओ बाय सेलचा नाही आहे, एज्युकेशनचा आहे. मी तुम्हाला जस्ट सांगतो आहे कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो आहे, ओके. तर ह्याच्यामध्ये इथं जर का आपण बघायला गेलो तर सध्या निफ्टीचं जर का आपण प्रीमियम बघायला गेलो तर हे आजचं आहे 6 तारखेचं बघूया. याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर हा किती रुपयाला आत्ता 374-75 रुपयाला ॲट द मनी आहे. हा 250 रुपयाला आहे, म्हणजे जास्त कॉल साईड महाग आहे, ओके. तर काही इथं बघायला गेलो, मी काय प्लॅन करणार आहे की आपण त्याच्यामध्ये एक थोडंसं आपण OTM प्लॅन करू शकतो. जसं की आता हा 184चा आहे, ॲझ्युम करा 184 आहे, हा लई लांबचा आहे, ओके. ह्याच्यामध्ये जाऊन उपयोग नाही, बऱ्यापैकी कमीचे पाहिजेत. म्हणजे सपोज हा 230 रुपयाचा आहे, तर ह्याच्यामध्ये पण जवळपास 230, म्हणजे ते लई महाग होते. तर हे असं कसं काय, ओके. थोडंसं बघूया आपण डाऊन साईडला कशा प्रकारे आहे. 240 इथे यायला आहे, पण हा लई लांबचा OTM होणार, हा जवळचा वाला. तर याच्यामध्ये हा जर का 260चा आहे तर इथं पण याच्यामध्ये 280-90च्या आसपासचा आहे किंवा हा 300च्या आसपासचा आहे. तर बऱ्यापैकी प्लॅन असा करा, मे बी त्यापर्यंत टाईम डिके होऊन जाईल. बऱ्यापैकी प्लॅन असा करा की दोघांचे प्राईस सिमिलर रेटला भेटले तर भारी होईल. म्हणजे हा जर का 250ला आहे आणि सपोज लई पण लांब नको, लई पण जवळ नको, हा जर का 250ला असेल, ओके. तर किंवा असं नाही की 250ला असतील, एक 250ला असेल, एक 270ला असेल, तेवढं 10-20 रुपये व्हेरिएशन तुम्ही तुमच्या लेवलला बघू शकता. तर हे दोघांना आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे काय की मी ह्या साईडला कॉल, हा पुट आहे, हा पुट पण मी बाय करणार, या साईडला हा कॉल पण बाय करणार, ओके. जास्त अंतर नको, म्हणजे हे इथं भेटते, हे इथं भेटते, ह्या टोकाला, असं नको. असं केलं ना प्रॉब्लेम होणार, त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम होणार, कारण की त्याच्यामध्ये डेल्टा, थीटा, गॅमा, बाकीच्या गोष्टी आहेत ते मॅटर करतात. त्याच्यापेक्षा काय करा, सिम्पल, जर का हे दोन्ही ॲट द मनीचे असतील आणि दोन्ही सेम रेटला असतील तर लई भारी होईल. बट दोन्ही जर का सेम रेटला भेटले नाही तर एक लांबचा किंवा 2 लांबचा, लईत लई 2 लांबचा, ह्याच्यावर नको, मग त्या दिवशी नको करू, ओके. तर असं जर का असेल तर प्लॅन करू शकतो आपण हे पण आणि हे पण, म्हणजे कॉल पण बाय करायचा, पुट पण बाय करायचा आणि दोन्हीला घेऊन ठेवायचं. कधी ठेवायचं ते पण सांगतो. मार्केटला त्याच्या आधी काय व्हायला पाहिजे, साईडवेला जायला पाहिजे. कोणत्या टायमिंगला, 11 वाजल्यापासून 11:15 किंवा 11:40पर्यंत मार्केट साईडवेज जाऊ दे. जर का ह्याच्यामध्ये मार्केट पहिल्यांदाच फिरलं अप आणि डाऊन तर काही करू शकत नाही. तर त्या कंडिशनला ही स्ट्रॅटेजी वापरू नका. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत ज्यांनी बघितला त्यांना फायदा होईल, ओके. नुसतं स्टार्टिंग बघून जर गेला आणि लॉस झाला तर अवघड होईल. त्याच्यापेक्षा असं करा, प्रॉपर
ह्याच्यामध्ये काय येऊ दे, ते मार्केट त्याच्यामध्ये येऊ दे, रेंजमध्ये अडकू दे. त्यानंतर हे अडकलं ना रेंजमध्ये, त्यानंतर फुटू शकतं ते एकतर वरती नाही तर खालती. आता आपण काय करणार, सपोज इथं मार्केट आलं तर मी काय करणार, मी सी पण बाय करणार, पी पण बाय करणार. मला माहीत नाही मार्केट एका डायरेक्शन जाणार आहे का 2 डायरेक्शन जाणार आहे. तर दोन्ही बाय करून ठेवणार 11:40 किंवा 12च्या आसपास. भले तिथून मार्केट थोडंसं साईडवे जरी गेलं काही फरक पडणार नाही आहे. थोडासा आपल्याला टाईम डिके होऊ शकतो, बट होणार नाही. का होणार नाही, कारण की हे लांब आहे, एक्सपायरी लांब आहे, त्याच्यामुळं जास्त होणार नाही. फक्त एक गोष्टीला फोकस द्या, जर का इंडेक्स जास्त पडायला लागला तर ते कंडिशन तुम्हाला थोडंसं अगेन्स्टमध्ये जाऊ शकतं. त्या कंडिशनला थोडंसं प्रॉब्लेम येतील. त्यासाठी क्वांटिटी पण तेवढंच ठेवा जेवढं की लॉस तुम्ही सस्टेन करू शकता. ओके, अदरवाईज ते जाऊ नका त्यात. तर इथं जर का गेलो आपण 11:15 आसपास, तर इथं सी पी आणि किंवा इथं सी पी जर का भेटला आणि होल्ड केला आपण, त्याला एक 15-20 मिनटं एक तासभर होल्ड केला, त्यानंतर जर का ज्यावेळी पण स्पाईक येईल ना डाऊन साईडला किंवा अप साईडला, त्यामध्ये मेजॉरिटी बेनिफिट होऊ शकतो. प्रिव्हियस डेटा आपल्याला असंच सांगतो आणि त्याच्या प्रकारे मोमेंटम येते. मग जर का सपोज मार्केट खाली गेलं तर तुम्हाला पी साईडला प्रॉफिट होतो, सी साईडला लॉस होतो. त्या कंडिशनला सपोज मार्केट खाली गेलं आहे, कंटिन्यू होऊन जरा निम्म्याच्या फक्त झाले खाली यायला लागला तर काय करा, सीची पोझिशन कट करून टाकू शकता आणि पी होल्ड करू शकता. आणि जर का मार्केट डाऊनला गेलं तर ट्रेल करा. ट्रेलिंग असेल जिथं तुमचा हिट होईल त्यानंतर तुमचे दोन्ही पोझिशन कट होतील. ओके, म्हणजे वन साईडला तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो. ओके, फक्त एकच प्रॉब्लेम आला आहे जो की प्रीमियम महाग आहेत. तर प्रीमियम महाग असल्यामुळे थोडंसं इश्यू आहे आणि 75चं लॉट साईज आहे. त्याच्यामुळं जर का तुम्ही रिस्क टेकर असाल, जर का तुम्ही खरोखर रिस्क घेऊ शकता, देन ही स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करू शकता. अदरवाईज जर का तुम्हाला प्रॉपर येत असेल तर तुम्ही डायरेक्शन प्लॅन करू शकता. डायरेक्शनमध्ये कसं असतं की मार्केट सपोज हे साईडवेला जायला लागलं आहे आणि वाटलं की आता आपल्याला वर जातं आहे, वाटलं तर वरती ॲडव्हान्स ऑर्डर आपण यूज करू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला बेनिफिट होऊ शकतो बिकॉज त्याच्यामध्ये स्टॉप लॉस छोटा येतो. ज्यावेळी आपण हे दोन्ही पण होल्ड करून गप बसतो घरामध्ये, म्हणजे गप बसतो, तर त्या ठिकाणी थोडंसं सी साईड आणि पी साईडला टाईम डिकेचा तोटा होऊ शकतो. ओके, तर ह्याचा डिसॲडव्हान्टेज हाच आहे की ह्याच्यामध्ये जर का मार्केट फिरलं नाही त्याच ठिकाणी प्रॉब्लेम होईल. बट मार्केट शक्यतो फिरते, मी डेटा चेक केला, मार्केट फिरलं की त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट होणार. तर ह्याच्यामध्ये तुम्ही रिस्क रिवॉर्ड तुमच्या मर्जीवरती घेऊ शकता. गेले तर तुमचे एक्स अमाऊंट आणि आले तर 2x अमाऊंट. ओके, तर असं जर का तुम्ही रिस्क रिवॉर्ड प्लॅन केला, 3x 4x प्लॅन केला तर डेफिनेटली तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. ओके, जर का तुम्हाला येत असेल ऑलरेडी देन डायरेक्शन प्लॅन करा. मी डायरेक्शन प्लॅन करणार आहे बिकॉज जर का गोष्टी माहिती असेल तर डायरेक्शन कधी पण सोपं जाते. ओके, तर हे होतं पूर्ण त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी. आणि ट्रेलिंग करा, ट्रेलिंगमध्ये बेनिफिट होईल. आणि जनरली मी प्लॅन करणार आहे की 11पर्यंत वेटच करणार आहे, नो ट्रेड. बिकॉज 11पर्यंत काय असते की हे पूर्ण वाढले आत्ताच. ओके, तर हे मेल्ट व्हायला चालू होईल, दोन्ही साईड मेल्ट व्हायला चालू होतील. इंडावेक्स पण कूल व्हायला चालू होईल. ओके, पहिल्यांदा इंडावेक्स अजून वाढेल, हे मे बी प्राईस अजून वाढतील. ओके, मे बी प्राईस अजून वाढतील उद्याच्याला. ओके, बघूया काय होतं. हे मे बी प्राईस वाढतील, तर काय इंडावेक्स वाढला तर हा पण वाढणार आणि त्यानंतर ना थोडंसं पडणार. ओके, पडलं ना 11-12पर्यंत कूल होतं आहे. 12, पावणे 12 किंवा 12, सव्वा 12, पावणे 1च्या आसपास जर का इथं आला. आता सपोज ही पण गोष्ट बघा की सपोज मार्केट इथं आहे कुठंतरी मध्ये, पावणे 12 सपोज मार्केट इथं आहे, तर घेऊ नका. इथंपर्यंत यायला पाहिजे, इथं किंवा इथं यायला पाहिजे. बॉर्डर एकतर रेजिस्टन्सला किंवा सपोर्टला यायलाच पाहिजे. सपोज इथं 1 वाजता आला किंवा सपोज इथं 1 वाजता आला तर मग तुम्हाला लई भारी होईल बिकॉज त्यामध्ये डिके होणार नाही. जेवढा वेळ तुम्ही त्याच्यामध्ये थांबणार, जेवढा वेळ त्याच्यामध्ये येऊन थांबणार तेवढं डिके होऊ शकते. जेवढा वेळ नाही थांबणार, घ्यायचं आणि लगेच द्यायचं, डिके जास्त होणार नाही, बेनिफिट होईल. बट वोलॅटिलिटी खूप असते, लक्षात ठेवा. जर का तुम्ही फर्स्ट टाईम ट्रेड करता असाल तर शक्यतो अवॉइड करा. ओके, बजेट प्रत्येक वर्षी असतं, फर्स्ट टाईम करता असाल तर ह्या वर्षी बघा कसं असते काय असते. जर का तुम्ही ऑलरेडी ट्रेडिंग करत असाल, तुम्हाला जर का चांगल्या गोष्टी येत असतील देन तुम्ही प्लॅन करू शकता, वर्कआउट करू शकता, ऑब्झर्वेशन करू शकता. आणि कुठल्या प्रकारे कंपल्शन नाही आहे, तुम्ही तुमचं स्टडी करा. कशी वाटली स्ट्रॅटेजी कमेंटमध्ये जरूर सांगा. जर का आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता. ओके, आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करू शकता. जर का तुम्हाला कोर्स पूर्ण शिकायचा असेल, डिटेलमध्ये फ्री किंवा पेड दोन्ही कोर्स अवेलेबल आहेत. जर का तुम्हाला पेड किंवा फ्री दोन्ही शिकायचं असेल तर डेफिनेटली व्हॉट्सअप करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत का जय हिंद, जय महाराष्ट्र.